नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ऊस शेती संदर्भातील ऊस शेतीचा चौगडा समजून घ्यायचा आहे. ऊस शेती चौगडा करत असताना शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीचं आणि वेळेचं आणि निर्बंध घालून घेतले पाहिजेत. तरच ती ऊस शेती आपल्याला फायद्याची ठरू शकते. ऊस शेतीचा चौगडा समजून घेताना किंवा ऊस शेती करत असताना ऊस शेती चौगड्याच्या फॉर्म्युलानुसार जर आपण ऊस शेती केली, तर निश्चितच आपल्या ऊस शेतीमध्ये आपल्याला वार्षिक जर त्याचा हिशोब काढला किंवा वर्षाचं त्याचं जर बजेट काढलं, त्याचा खर्च काढला, तर ते आपल्याला परवडू शकेल व आपल्या शेतीत थोडंफार आपल्याला उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. ऊस शेतीचा चौगडा खरं तर हा शेतकऱ्यांचा हिताचा आणि शेतकऱ्याच्या संरक्षणाचा एकदम काळजीचा मुद्दा आहे. कारण शेती करत असताना शेतीला होणारा खर्च, शेतीला लागणारे मजूर, शेतीला लागणारे बी-बियाणे किंवा शेती संदर्भातील औषधे, फवारण्या किंवा ऊस नेताना ऊसासाठी लागणारी वाहतूक किंवा त्यासाठी लागणारे अन्य गोष्टी, या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने जर विचार केला, तर ऊस शेती का महत्त्वाची आहे आणि कशासाठी ऊस शेतीचा चौगडा समजून घेतला पाहिजे, हे बी शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळातच मी आता ज्या प्लॉटमध्ये बसलोय, हे 30 गुंठ दुधगाव या क्षेत्रातील आपला प्लॉट आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी ही लागण केली होती. 86-032. तर आज या लागणीला 10 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 10 महिने पूर्ण होत असताना आज ह्या ऊसाची सर्वसाधारणपणे उंची ही 16-17 फुटाच्या आसपास आहे आणि 17 फुटाच्या आसपास उंची असताना ह्या शेतीसाठी जो आम्ही चौगडा वापरला होता, शेतीचा चौगडा, तो आम्ही करत असताना किंवा आम्ही हे करत असताना त्याचं ताळेबंद करूनच आम्ही शेती केली. कारण प्रथमच आम्ही ह्या वर्षी ऊस शेतीत उतरलो आहोत. कारण मुळातच आम्हाला 25-30 गुंठ जमीन होती. ही 30 गुंठ आम्ही आता नवीन घेतलेली आहे. ह्या जमिनीत आम्ही आता ही ऊस शेती चौगडा पद्धतीने आम्ही ऊसाची लागण केली आहे. आम्हाला 10.25 महिन्यात सर्वसाधारणपणे खुरपणी असेल, लागण असेल, भरणी असेल किंवा लागवड असेल, फवारणी असतील किंवा पाण्याचे असे सर्वसाधारणपणे आम्हाला ₹32,000 आत्तापर्यंत ह्या शेतीचा खर्च झालेला आहे. म्हणजे ह्यामध्ये 32,000 मध्ये तुम्ही खुरपणी 3दा खुरपणी केलेली आहे. 2 वेळा लागवड टाकलेली आहे. पाणी बिल आहे. ड्रोनद्वारे 2 फवारण्या घेतल्या आहेत. पण शेती करत असताना एखादा दुकानदार सांगतोय त्या पद्धतीचं ह्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची खतं टाकली नाहीत. आम्हाला जे आमच्या जमिनीचा जो पी-एच आहे, म्हणजे ह्या जमिनीचा सर्वसाधारणपणे 7.5 ते 8 पी-एच आहे. ही क्षारपडयुक्त जमीन आहे. या क्षारपडयुक्त जमिनीमध्ये आम्ही पहिला प्रयोग यशस्वी करून घेतलेला आहे. याच जमिनीत गेल्या वर्षी आम्ही म्हणजे 23 नोव्हेंबर 2023च्या आधी ह्या जमिनीमध्ये आम्ही भेंडी हे पीक घेतलं होतं. भेंडी. तर हे पीक घेत असताना किंवा ऊसाची लागण करत असताना आमच्या लक्षात आलं, की ऊस शेती सर्व शेतकरी किंवा महाराष्ट्रातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जो वारणा, कृष्णा, पंचगंगा नदीच्या किनारी जो भाग आहे, ह्या भागात बऱ्याचशापैकी शेती ही ओलिताखाली आहे आणि ही शेती करत असताना येथील शेतकऱ्यांचं एक जाणकार असं मत आहे, की शेती परवडत नाही. मग शेती परवडत नाही म्हणणारी लोकं शेती सोडत बी नाही आहेत. मग शेती परवडत नाही का? तर शेती परवडत नाही याचं एक कारण असं आहे, की शेती करण्यासाठी किंवा शेतीमध्ये उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी शेतीचं योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये हजारो कंपन्या, फर्टिलायझर्स कंपन्या आलेल्या आहेत. हजारो औषधं फवारण्याच्या कंपन्या आलेल्या आहेत आणि हजारो बी-एस-सी ॲग्री ज्यांना ते स्वतः एक विशिष्ट प्रकारचा अनुभव सांगून शेतकऱ्यांना खाद्य किंवा जे जमिनीत टाकलेल्या खते आहेत ते घ्यायला लावतात. पण तसं न करता शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे एक लक्षात घेतली पाहिजे, की आपण जमिनीचा पी-एच बघूनच काय लावायचं काय नाही हा पी-एच बघूनच जमिनीचं ठरवलं जातं आणि पी-एच बघून लावत असताना ऊसाची रोपं लावत असताना किंवा ऊसाच्या कांड्या लावत असताना ऊसाचं बियाणं हे खरंच लागणीचं आहे, खोडव्याचं आहे का नेडव्याचं आहे का? हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज बऱ्याचशाच रोपवाटिकेवर शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, की
खोडव्याची, निडव्याची रोपं ऊस आणून तिथं रोपं तयार केली जातात. पण तुम्हाला जर खरोखर ऊसाचं जर रोपटं हे फाउंडेशनचं बियाण्याचं आहे हे ओळखायचं असेल, तर एक उगवलेलं रोपटं घ्या. ते स्वच्छ धुवा. त्याचे ते वरचं हे काढून टाका. मोगरा त्याचा जो कोंब आला तो कोंब काढून टाका आणि ते राहिलेलं जे पेर आहे, ते पेर तुम्ही फोडा आणि ते पेर तुम्ही चावून खावा. ज्यावेळी तुम्हाला ते सर्वसाधारणपणे पानचट आणि गुळचट असं लागेल, त्यावेळी ते समजा की हे बियाणं सर्वसाधारणपणे फाउंडेशनचं बियाणं आहे आणि हे आत्ता कवळं बियाणं आहे. हे आपल्या जमिनीसाठी योग्य आहे. पण बरेचसे शेतकरी हा प्रयोग करत नाहीत, की एवढा वेळ शेतकऱ्यांच्याकडे नसल्याकारणानं शेतकरी ह्या ह्याच्यात उतरत नाही. पण मी ऊस शेतीचा चवडा करत असताना मी तुम्हाला एक विनवणी करेल, लागण केल्यापासून बरोबर अ, जरी कोणी काय सांगितलं, कोण काय सांगत असतील, हे घाला, ते घाला, ते फवारा, हे करा. तर मी पहिला शेतकऱ्यांना एक विनवणी करेल, लागण झाल्यानंतर फुटव्याचं जेवढं काय हे असेल, अळवणी असतील, तर फुटव्या संदर्भातली अळवणी तुम्ही एक 18-19 दिवसानंतर तुम्ही घातलीच पाहिजे. त्यानंतर लागवड जी तुम्ही टाकणार आहे, 1-2 पावणे 2 महिन्यानंतर तुम्हाला लागवडीचा डोस टाकायचा आहे. पण ती तुम्ही लागवड न इसकटता त्याचं अळवणी स्वरूप करून जर जमिनीमध्ये तुम्ही घातलं, तर ते उसाला जलदमध्ये लागू होईल आणि लागवडीचा जो खर्च आहे, तो खर्च तुमचा कमी होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ऊस शेतीचं एक अनेक तुम्हाला सूत्र सांगतो. ऊस शेतीच्या सूत्रामध्ये हे जे ऊस शेतीचं तुम्हाला पेरं दिसतात, हे पेरं सर्वसाधारणपणे हे आमच्या छारपट जमिनीतलं आहे. त्यामुळे हे सर्वसाधारणपणे 7 इंच 8 इंचाच्या आसपास ही पेरं पडलेलं आहे. हीच जमीन जर चांगली असती तर ही पेरं सर्वसाधारणपणे अर्धा फुटाच्या किंवा पाऊण फुटाच्या आसपास असतं. पण आम्ही छारपटमध्ये जेव्हा शेती करत असताना शेती चौगडा जेव्हा ऊस शेतीचा चौगडा समजून घेतला किंवा ऊस शेती करत असताना आम्ही आमच्या अनुभवास असं आलं, की प्रत्यक्षदर्शी मजुरांचा जो खर्च आहे, तो आम्ही इथं कसा वाचेल ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं. आता मुळातच सरी ही आम्ही 3.5-4 फुटी सरी सोडलेली आहे. पण ही सरी चुकलेली आहे. ऊस शेतीमध्ये ऊस शेती करत असताना सर्वसाधारणपणे 5 फुटाची सरी ही पाहिजेलच. कारण येणाऱ्या काळात ही अत्याधुनिक मशिनीद्वारेच ऊस तोडला जाईल आणि त्यावेळी ऊसाचं नुकसान जर व्हायचं नसेल, तर आपल्याला आज 5 फुटी सरी ही सोडलीच पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात जर आपण सरी जितकी लहान सोडू, तितकं ऊसाच्या कांड्या जमिनीमध्ये पडण्याच्या जास्त शक्यता आहेत आणि ऊस मात्रा होण्याची जास्त शक्यता आहे. तर हे करत असताना किंवा शेतीचा चवडा समजून घेत असताना मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं पावणे 2 महिन्यानंतर त्याला आळवणीच घातली पाहिजे. पहिल्या तुमच्या 3 ते 4 आळवण्यात झाल्या पाहिजेत. लागवड ही तुम्ही पहिले 2.5 महिने घातलीच नसली पाहिजे. कारण जितके जास्त तुम्ही फुटवे काढून घेचीला, तितके तुम्हाला ते सोयीस्कर होईल. आता ही आमची 30 गुंठ जमीन आहे. यामध्ये आम्ही सर्वसाधारणपणे 30 गुंठ्यात 3,500 रोपं लावलेली आहेत. आज आमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता बघत असशीला, की एका ह्याच्यात सर्वसाधारणपणे अ, 13-14, 13-14 ऊस या ठिकाणी आता तयार झालेले आहेत. म्हणजे 13-14, 13-14 जर ऊस तयार पकडले, तर 3,500 जर सर्वसाधारणपणे 3,500 गुणिले 13 जरी केलं, तर सर्वसाधारणपणे 42,000-43,000 ऊस यातून निघेल. सर्वसाधारणपणे 2 किलो जरी ऊस पकडला, तर 43,000 गुणिले 2 म्हणजे सर्वसाधारणपणे एक 50 टनाचा उतारा ह्यामध्ये आम्हाला 50-55 टनाचा उतारा मिळेल. पण 50-55 टनाचा उतारा काढत असताना ह्यामध्ये आमचा सर्वसाधारणपणे वार्षिक खर्च हा 30,000 ते 32,000च्या आसपास आलेला आहे. म्हणजे आम्ही पूर्वकच जेवढं काय लागतंय तेवढंच. म्हणजे राजीव दीक्षितांचं एक वाक्य आहे, की जमिनीला काय हवं आहे? जमिनीला शेणखत हवं आहे. शेणखत कशा पद्धतीनं हवं आहे? तर आपण जे काही ट्रॉलीनं किंवा ट्रकानं जे शेणखत इसकटतो, ते थांबवून शेतकऱ्यांनी शेणखत इसकटायची एक पद्धत अवलंबली पाहिजे. जी की आपल्या प्रत्येकाच्या रानामध्ये एक डम असला पाहिजे. त्या डममध्ये ह्या पाण्याला शेणखत कुजत घातलं, की ते पुढल्या पाण्याला ते शेणखत जमिनीद्वारे सोडलं पाहिजे, अशी व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू जमिनीतले जे उपयोगी जीवाणू आहेत, ते बॅक्टेरिया त्या शेणखतामधून उपलब्ध होतील आणि ऊस शेतीला आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन होईल. आता ह्याच इथं आपण बसलेल्या प्लॉटमध्ये मागीलच 1.5 महिन्यामागे इथं पूर आला होता. सर्वसाधारणपणे इथं 13-14 फूट पाणी होतं. आपला ऊस तुम्ही आता बघचिला, की हा हा नदीपासून 2,000 फुटावरती रान आहे आणि ओढ्यापासून सर्वसाधारणपणे 50 फुटावरती रान आहे. तरी आपला ऊस हा
ह्यावेळी या ठिकाणी वाचलेला आहे. कारण जे काय शेती आहे, शेती करत असताना किंवा शेतीचं जे काय बीज पेरत असताना जो काय कालावधी लागतो, तो व्यवस्थित असला पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात शेती ही निश्चितच आपल्याला नुकसानकारक असेल. कारण शेती पिकवण्यापासून म्हणजे शेतकरी ज्यावेळी ऊस शेती पिकवण्यापासून ते कारखानदारापासून जाईस्तोवर का आपल्याला सगळेजण ह्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला पूर्ण पिळवणूक करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा इथून ऊस कारखान्याला गेला, तर तिथं कारखान्यामध्ये टनेजची मारामारी असते, काटामारी असते किंवा आता ती नवीनच पद्धत चालू झाली आहे, की 200 किलो ट्रॅक्टरला जे मशिनीद्वारे ऊस तोडला जातो, त्या पाल्याचं वेट 200 किलो. म्हणजे एक अतिशयोक्ती झाली. 2 डंपर 2 ट्रॉल्या जर भरून गेल्या, तर 200 किलो सगळा होत असेल का? एक विचार करायसारखी गोष्ट आहे. पण शेतीवर किंवा कारखानदारांच्यावर कोणाचाही आळा नसल्यामुळे आणि कारखानदारवालेच सरकार चालवत असल्यामुळे ह्या त्रिसंकीय पिचाट्यात शेतकरी आपला अडकला आहे. पण ह्यासाठी आपण बी व्यवस्थित शेती करणं गरजेचं आहे. आपल्याला सुद्धा शेती करत असताना खुरपणी, लागवड, अळवणी, मातीचा पी-एच प्रत्येक वेळी आपण माती ही चाटून बघितली पाहिजे. आता आम्ही ज्यावेळी हे रान घेतलं होतं त्यावेळी पूर्ण छारपड रान होतं. आज हे रान पूर्ण आम्ही आमच्या नियंत्रणाखाली आणलं आहे. कधी-कधी अजूनसुद्धा अजूनसुद्धा ह्या मातीचा पी-एच क्षारयुक्त लागतोय. कारण अजूनसुद्धा ह्या मातीचा माझ्या अंदाजाने पी-एच 7-7.5 असणारच आहे. कारण अजूनसुद्धा साधारणशी ही माती छारपट लागते. तरी देखील आम्ही ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीचा ऊस आणला आहे. आणि ऊस आणत असताना किंवा करत असताना आम्ही बाहेरील मजूर न घेता आम्ही वैयक्तिक स्वतः ह्यामध्ये आमचे आई-वडील असतील किंवा मी असेल किंवा आणि एखादा माणूस असेल, आम्ही स्वतः यामध्ये आम्ही स्वतः काम करतो, स्वतः राबतो. कारण कुठलीही गोष्ट करत असताना स्वतः केली तर ते आपल्याला फायदेशीर ठरू शकते. आणि माणसाला शेती करत असताना किंवा शेतीचं उत्पन्न घेत असताना किंवा शेती संदर्भ समजून घेत असताना स्वतः शेती करणं ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आता बघितलं असेल, आता आपण तुम्हाला अनेक गोष्ट दाखवतो. आपल्या ह्या 10 महिन्याच्या अंतरामध्ये आपल्या शेतीत सर्वसाधारणपणे किती कांड्या तयार झाल्या तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल शेती कशा पद्धतीने करू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 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 21, 21 कांडे आत्ता ह्या तयार झालेले आहेत. म्हणजे 21 कांड्याचा आत्ता आपला ह्या ठिकाणी ऊस आहे. आणि निश्चितच ऊस शेती करत असताना हा आम्हाला एक नवीन अनुभव, शेतीचा उघडा हा नवीन अनुभव आम्ही तुम्हाला शेअर केलेला आहे. शेती करत असताना किंवा हे करत असताना तुम्ही सर्वांनी शेतीचं उपयुक्त असं धोरण अवलंबलं पाहिजे. आणि शेतीचा उघडा हा केलाच पाहिजे. म्हणजे जमिनीत लागवड किती घालायची, जमिनीत शेणखत किती घालायचं, जमिनीत कशा पद्धतीनं जमिनीची मशागत करायची किंवा भरणी, आऊत असेल, पाणी असेल, त्याचं योग्य नियोजन कसं करायचं. तुम्हाला मी दाखवतोय जमीन छारपट कशी असू शकते आणि छारपट जमिनीत काय प्रोजेक्ट आपण करू शकतो. हे तुम्हाला मी आता तुम्हाला एक 2 मिनिटात पुढे गेल्यानंतर तुम्हाला क्षारयुक्त जमीन कशी असते ते तुम्हाला दाखवतो. कारण हा पूर्ण ऊस आपला आहे. आणि ह्या ऊसाची जी शाश्वती आहे ती एकदम चांगल्या दर्जाची आहे. कारण ऊस बुडूनसुद्धा म्हणजे पूर्णपणे सगळा ऊस बुडूनसुद्धा आपला ऊस ह्यातून शेंडे बुडलेले असतानासुद्धा आपला ऊस ह्यातून वाचलेला आहे. नाही इतर शेतकऱ्यांचे तुम्ही जर आता बघितलं तर इतर शेतकऱ्यांचं तुम्ही बघू शकता. इतर शेतकऱ्यांची सुद्धा अवस्था फार बेकार अवस्था झालेली आहे. आता हे तुम्ही बघताय, हे इतर शेतकऱ्यांचाही आता ऊस असाच चाललेला आहे. आणि हे क्षारयुक्त जमीन आहे. ही कंपल्सरी क्षारयुक्त जमीन आहे. हे तुम्हाला ह्या इथं झाडं दिसतील अशी. हा वडा आहे. हा आपल्या इथून 50 फुटासुद्धा नाही आहे. त्यामुळं नदीचं पाणी आल्या प्रथमतः सगळ्यात पहिल्यांदा पाणी हे आपल्या रानामध्ये येतं. आणि हा ऊस जाऊन देखील म्हणजे बुडून देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उभा राहिलेला आहे. अशीच तुम्हाला नवीन कल्पना जर शेती संदर्भातली हवी असेल किंवा शेतीच्या विषयासंदर्भातली नवीन
आयडिया, नवीन-नवीन पद्धतीनं शेती म्हणजे आधुनिक पद्धतीनं तर शेती करायचीच आहे. पण आधुनिक पद्धतीनं शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, की शेतीचा चौघडा समजून घेतलं गरजेचं आहे. मग तो ऊस शेतीचा असू दे, भात शेतीचा असू दे किंवा भाजीपाला शेतीचा असू दे, चौघडा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही वेळोवेळी मला फॉलोअप करा, मला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी मला कमेंट करत जा. शेती संदर्भातले विविध प्रयोग मी ह्या ठिकाणी तुम्हाला आता इथून पुढं दावत जाईल. मी स्वतः एक जर्नलिस्ट आहे. माझं स्वतः एक मी एज्युकेटेड आहे आणि काही कारणास्तव किंवा लोकांच्या आग्रहाखातर मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. कारण मी हे सगळं बंद केलं होतं जर्नलिझम संदर्भातले जे काही बातमीपत्र आहे किंवा बातमीदार जे म्हणून मी काम करत होतो ते सगळं बंद केलेलं आहे. कारण होणारा त्रास आणि राजकीय लोकांचा हस्तक्षेप तसंच वेळोवेळी येणाऱ्या वारंवार येणाऱ्या घरच्यांना होणारा मानसिक छळ ह्यामुळे मी माझी पत्रकारिता सोडलेली आहे आणि नुसतंच पत्रकारी सोडलेली नाही तर पत्रकारी करत असताना मी माझ्या फील्डमध्ये माझा एक असा ठसा होता की आपण जिथं पत्रकारी करेल तिथं त्या पोझिशनला तिथली लोकं पूर्वी कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा अन्य कोणी लोक असतील तर ते जाणून राहायचे की हा आलाय आता आणि हे काय खरं नाही. तसंच आता शेतकऱ्यांनी बी समजून घेतलं पाहिजे. हा आलाय आणि शेतीचा निश्चितच खर्च कमी करेल आणि शेतीचा चौघडा सगळ्यांना समजावून सांगेल. तर निश्चितच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8830132434 या नंबरवर तुम्ही मला फोन करा आणि शेती चौघडे संदर्भातील माहिती असेल किंवा शेतीचं हे असेल विना 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 मोबदला, विना हे मी तुम्हाला शेतीचा चौघडा समजून सांगेल आणि सर्वसाधारणपणे 1 एकरी सर्वांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला शेती करून दाखवेल. तुम्हाला शेतीचं नियोजन सांगेल. 1 एकरामध्ये तुमचं सर्वसाधारण वार्षिक बजेट जर समजा ₹1,00,000 असेल, तर ते तुमचं बजेट मी 30 ते 35 हजारावरती आणेल आणि शेतीच्या चौघड्यामध्ये तुम्हाला यशस्वी करून दाखवेल. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.